नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या लाल कांद्याची लागवडी चालू झालेली आहे। तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांची लागवड होत आहे आणि काही शेतकऱ्यांची लागवड ही झालेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांची लागवड ही 20 ते 25 दिवसाची झालेली असेल, तर त्या शेतकऱ्यांनी पहिली फवारणी ही आपण करायची आहे। तर ही फवारणी आपण सध्याचे या पावसाच्या वातावरण आणि धुक्याच्या वातावरणामध्ये आपण 100% रिझल्ट देणारी हीच फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला 100% रिझल्ट मिळणार आहे। तर त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून प्रोपेक्स सुपर प्रतिपंपासाठी 40 ते 50 ml घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण बुरशीनाशक म्हणून ट्रॉपिकल कंपनीचे टॅगमिस्टर हे प्रतिपंपासाठी 25 ते 30 ml घेणार आहोत, जे की आपल्याला करप्यासाठी आणि जी कांद्याला पीळ जी पडत असते तर त्यासाठी आपण टॅग मिनिस्टर हे वापरायचे आहे, ज्याचा रिझल्ट आपण मार्केटमध्ये बघू शकता। खूप शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि 100% रिझल्ट देणारे हे बुरशीनाशक असणार आहे। आणि त्यामध्ये आपल्याला बाहेर कंपनीचे जे ॲम्बिशन टॉनिक येते तर ते प्रतिपंपासाठी 40 ते 50 ml घ्यायचं आहे, जे की आपल्याला फुटवा बघायला मिळेल आणि काळोखी येणार आहे आणि पांढऱ्या मुळांची देखील वाढ होणार आहे। आणि ज्यामध्ये आपण ह्या फवारणीत सिलिकॉनचा 100%च वापर करायचा आहे। आणि इथून पुढे जी फवारणी घेणार आहोत त्या फवारणीसाठी आपण सिलिकॉनचा 100% वापर करायचा आहे। प्रत्येक फवारणीसाठी आपण सिलिकॉन वापरायचेच आहे, ज्यामध्ये आपल्याला धुके जे येत असते त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कांद्यावर होत असतो तर ते कमी प्रमाणात होते। आणि त्यामध्ये आपण प्रतिपंपासाठी 10 ml स्टिकरचा वापर करायचा आहे। अशी आपल्याला ही फवारणी करायची आहे। पहिली फवारणी आपण हीच करावी असे मी सांगतो, कारण या फवारणीला 100% रिझल्ट देणारी फवारणी असणार आहे। कांद्यावरती 100% आपल्याला फवारणीचा रिझल्ट मिळणार आहे। ही फवारणी आपण घरी घेतल्यामुळे मला रिझल्ट भेटला आहे, त्यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण ही फवारणी आपल्या शेतामध्ये कांद्यावरती करायचीच आहे। अत्यंत छान रिझल्ट देणारी ही फवारणी असणार आहे। धन्यवाद।